आर्या आलेली असते सोनोग्राफीचे रिपोर्ट घेऊन आणि ते रिपोर्ट दाखवतात. जीवा नंदिनीला मिठी मारतो आणि खूप खुश होतात ते. आता नंदिनीला कळतं की आर्याला जीवाला मिठी मारायची होती. नंदिनी खूप समजूतदार असते. ती बिचारी तिला जाऊन मिठी मारते आणि आर्याला म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन आर्या, खूप छान झालं गं. आणि बाळ पण खूप छान दिसायला लागले हळूहळू. आता ती म्हणत असते, आर्या इस बात पे भेळ हो जाए, तुला चाट आवडते ना, चल मग आपण बनवूया. आणि ती म्हणत असते, जीवाला खूप छान बनवता येते. आर्या म्हणत असते, जन्मजय तू माझ्यासाठी भेळ बनवणार? आता नंदिनी म्हणत असते, हो मग का नाही बनवणार. जीवा नंदिनीला परत जवळ घेतो आणि म्हणत असतो, माझ्या बायकोने सांगितल्यावर काही पण बनवू शकतो मी. आता आर्याला परत जिलियस फील होतं. आता साहजिक आहे ना की जीवाची नंदिनी ही खऱ्या लग्नाची बायको आहे. यामध्ये आर्याला जिलियस फील होण्यासारखं काहीच नाही आहे. एकतर ती सरोगसीस मदर आहे आणि त्यामुळे तिचा असं लांब लांबपर्यंतचा जीवासोबत काहीच संबंध नाही आहे. पण ती म्हणत असते, नको जाऊ दे, जीवा जर माझ्यासाठी जर बनवणार नसेल तर ठीक आहे मग. आता नंदिनी दरवाजाजवळ जाते आणि दार उघडायला लागते. तेव्हा जीवा पण जातो आणि जीवा म्हणतो, आर्या असं का गं? अगं बनवतो ना मी तुझ्यासाठी. मग आता ते दोघे पण बाहेर जातात. आर्या वेगळ्याच नजरेने बघत असते. इकडे जाताना नंदिनी म्हणत असते, आर्या चल ये ना तू पण खाली. आर्या म्हणत असते, हो हो तुम्ही जा ना समोर, येते मी. आणि ते जीवा खाली जाऊन पोहोचतो. आता नंदिनी पण त्याच्या मागे जात असते. तेव्हा तो नंदिनीचा हात हातात घेतो आणि तिच्या हाताला स्पर्श करून किस करत असतो. तेव्हा नंदिनीला खूप भारी वाटत असतं. आता हे पण आर्या बघते तर तिला कसं तरी होतं आणि ती जिन्यावरून पडण्याचं नाटक करत असते. तेव्हा जीवा आणि नंदिनी तिला पकडतात आणि काय म्हणतात, अगं असं का करते तू, एवढं घाईघाईत कुणी येतं का. आता मानिनी पण तिथे येते आणि मानिनी म्हणते, अगं बाळा हळू, पहिलेच तुझ्याकडे लक्ष द्यायला कुणी नाही गं, आणि असं वेंदळ्यासारखं नाही वागायचं बाळा. आता ती मानिनी एवढ्या छान पद्धतीने तिची चौकशी करत असते. हे आर्याला बघून खूप छान वाटतं आणि नंदिनी पण तिथे असते. पण नंदिनीला वेगळंच वाटत असतं की आपली सासू असून हिला का वेगळं जीव लावते एवढा. आता आर्या तिची सोनोग्राफी रिपोर्ट मानिनीला दाखवत असते. जीवाला पण खूप ऑकवर्ड फील होतं की ही काय नाटक तर नाटक करते आणि आईकडून स्वतःचे लाड करून घेते आणि आईकडेच बघते सारखं. आणि ती आता काकू नाही म्हणते, डायरेक्ट आई म्हणते. मानिनी म्हणते, आवडेल मला आई म्हटलं तर. आता ती सोनोग्राफी रिपोर्ट दाखवत असते तेव्हा मानिनी खूप खुश होते आणि म्हणते, अगं बाई किती छान बाळ दिसतंय, छोटं छोटं हात नाक वगैरे सगळं दिसायला लागलंय गं. आता नंदिनीला कसं तरीच होतं बाळाचं बघितल्यानंतर आणि ती एकदम अपसेट होऊन जाते. आता मानिनी म्हणत असते, अरे वा खूप छान बातमी दिली बाई आर्या तू. आणि हे बघ आमच्या मोठ्यांना काय हवं असतं, तुम्ही लहानांनी तुमचे सुखदुःख आमच्यासोबत शेअर करावी, एवढंच आमचं म्हणणं असतं. आता ती म्हणत असते, आई तुमच्यासाठी चहा बनवू का. पहिले मानिनी तिला विचारते, तुझ्यासाठी चहा कॉफी काही बनवू का. ती म्हणत असते, बसा ना आई तुम्ही, मीच बनवते चहा. आणि ती आता स्वतःच उठते आणि किचनकडे जायला निघते. मानिनी म्हणते, अगं थांब ग. नंदिनी म्हणते असते, एवढं काय या आर्या स्वतः करते आणि काय 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 करते आपल्या घरी येऊन. जीवा म्हणत असतो, जाऊ दे नंदिनी शांत बस. आता इकडे वसवात्या आणि रम्या बोलत असतात. तेव्हा रम्या म्हणत असते, बघ ना आई, अगं मी आज त्या आर्याला बघितलंय, सारखं आपल्या घरी तिचं येणं जाणं एवढं वाढलंय. आणि ती आता मानिनी मामीला काकू नाही म्हणते, डायरेक्ट आईवर आली. आई म्हणते, बघ ना म्हणजे खेळ जीव तुझ्या आता जीवर गुंतला. मग ती म्हणते, जीवा, अगं जीवा आणि आर्या असं म्हणायचं आहे का तुला. रम्या म्हणत असते, हो ग तेच म्हणायचं आहे मला. अगं ती सारखी जीवाच्या मागे पुढे करत असते आणि बघ ना तिचं आई म्हणण्याचं कारण काय असेल ते. तर मग मला तर संशयच आलेला आहे त्यांच्या दोघांवरच. आणि नंदिनीचं पण वागणं बदलतं ती आल्याच्या नंतर. आता वसवात्या म्हणत, असं जर असेल तर आपल्याला काहीतरी नवीन डाव खेळलाच पाहिजे. रम्या म्हणत असते, अगं अगदी माझ्या मनातलं बोललीस, मला ना तेच म्हणायचं होतं तुला. आता त्या दोघीजणी हसायला लागतात आणि खूप खुश होतात. ते म्हणतात, असं जर असेल तर आपल्याला त्या नंदिनीचा तरी संसार उद्ध्वस्त करता येईल. यांना यांना काही कामच नसतं.
ते काव्य आणि नंदिनीच्या सारखं मागेच लागत असतात. आणि ही रम्या त्या वसुआत्याला भरीसभर घालत असते आणि नेहमी काही ना काही डाव रंगवत असतात त्या. आता ती म्हणत असते, हे बघ ना, तिच्या पोटात जर जीवाचं बाळ असेल तर. आता वसुआत्या डोक्याला हात लावतात. अगं बाई, असं असल्यावर तर खूपच भयानक आहे हे. आणि रम्या म्हणत असते, हे सगळे जर असं असेल ना आई, तर आपल्याला आर्याला डायरेक्ट या घरात घेऊन येता येईल आणि या दोघांचा संसार म्हणजे उद्ध्वस्त केल्यागतच होईल तेव्हा. आता या दोघी हात मिळवणी करतात आणि हसत असतात. आता रम्या म्हणत असते, आई, आता रम्या बाहेर आलेली आहे आणि ती माहिती का किचनमध्ये जाऊन कामं पण करते. मानिनी मामीला म्हणते, आई तुम्ही राहू द्या, मी करते. म्हणजे हे सगळं ती अगदी घरची सून असल्यासारखं करते. वसुआत्या म्हणते, आपल्याला तेच तर हवं आहे ना मग. आता या दोघी बाहेर जातात. नंतर इकडे मानिनी आणि जीवा, नंदिनी, आर्या बसलेली असतात. मानिनी चहा घेते आणि म्हणते, अगं अजून नाही ठेवलाय का तू चहा? आता जीवा आणि नंदिनी म्हणत असतात, 2च कप ठेवले का गं तू? आर्या म्हणत असते, अरे हो ना, माझ्या लक्षातच आलं नाही की अजून तुम्हाला पण चहा वगैरे घ्यायचा आहे तर. जीवा म्हणत असतं, जाऊ दे, काही हरकत नाही. आता मानिनी तिथून निघून जाते. तेव्हा जीवा आणि नंदिनी तिथेच बसलेली असतात. नंदिनीचा चेहरा बघून जीवाला तिच्या मनातलं सगळं कळायला लागले. आता नंदिनी त्याच्याकडे बघते आणि आर्या म्हणत असते, अरे मला पण चहा घ्यायचा आहे. आता जीवा म्हणत असतो, अगं पण तू अजून का नाही ठेवलास मग? आर्या म्हणत असते, अरे मला माहीतच नाही, अचानक पण मला चहा घ्यावंसं वाटतोय. आता नंदिनीला पण चहा घ्यायचा असतो आणि जीवा म्हणत असतो, आपण दोघं शेअर करू शकतो. आर्याला नंदिनीला चहा घेऊ द्यायचा नसतो म्हणून ती म्हणते की मला पण घ्यायचं आहे. आता जीवा आणि नंदिनी इथे पण शक्कल लढवतात आणि नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही तो कप द्या आर्याला, आपण बशीतला चहा शेअर करू शकतो ना, एक गोट तुम्ही घ्या, एक गोट मी घेते. आता आर्या हे सगळं करत असताना जीवाला म्हणत असते, अरे नाही, कपातला तू घे ना चहा आणि थोडासा एक गोट जरी माझ्यासाठी ठेवला तर मी घेईल तो तुझा उष्टा. तिला उष्टा चहा प्यायचा असतो जीवाचा. पण जीवा आणि नंदिनी हे सगळं तिचं खरंच होऊ देत नाही. हे बशीतला चहा एकमेकांना शेअर करतात आणि नंदिनी म्हणत असते, अगं घे ना तू चहा. आता आर्याचा इथे पण मूड गेलेला असतो. आता आर्या उगाच यांच्यामध्ये कबाब में हड्डी होऊन बसली आहे. पण तरी आणि जीवा आणि नंदिनी या सगळ्यामधून भांडण न करता काही ना काही मार्ग काढतायत. आता जीवा तिथून उठून जातो. नंदिनी म्हणत असते, काय गा आर्या, काय झालंय, घे ना तो चहा. आता आर्या म्हणत असते, हो घेते. आता नंदिनी पण निघून जाते. आर्या एवढा रागात चेहरा करून बघत असते की ही नंदिनीने मला नाहीच चहा घेऊ दिला जीवाचा उष्टा आणि कुठे पण शहाणपणा करते असं ती मनात सुरू असतं तिच्या. इकडून रम्या आणि वसुआत्या आलेल्याच असतात तिला बोलायला. त्या खूप खुश होतात आर्याला एकटीला बघून. नंतर इकडे दवाखान्यामध्ये पार्थ आणि काव्या गेलेले असतात. तेव्हा काव्या पार्थला म्हणत असते, अहो मला ना हे खावंसं वाटतंय. पार्थ म्हणत असतो, मी तेच म्हणत होतो, आमची मांजर अजून बोलली कशी नाही. ती म्हणत असते, अहो काय, आणि खूप खुश असते काव्या आज. काव्या म्हणत असते पार्थला, अहो मला एक सांगायचं होतं तुम्हाला. नंतर परत आर्या जात असते तर वसुआत्या आणि काव्या तिला मागून हाक मारतात. आता आर्या थांबते. आर्याला पण इरिटेट होते या दोघींना नसते उद्योग करायला खूप आवडतात हे तिला पण माहिती आहे. आता रम्या म्हणत असते, काय ग आर्या, तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? आर्या म्हणत असते, हो ग, पण तू काय एवढी चौकशी करते माझी? ती म्हणत असते, अगं काही नाही, अगं हे तुझ्यासाठी खायला आणलं होतं. आर्या म्हणते, नाही ग, मी माझी काळजी घेऊ शकते. वसुआत्या म्हणत असत, नाही ग, अगं तुझ्या घरी कोणी नसतं ना तुझी काळजी घ्यायला. अगं म्हणूनच रम्या म्हणत होती की तिच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊया. रम्या म्हणते, अगं आई तसं कशाला म्हणती, तिला कसं तरी वाटेल. तर आर्या डोळे बंद करते आणि तिला यांना उत्तर द्यायचंच नसतं, तिला तिथून निघून जायचं असतं. पण वसुआत्या आणि रम्या तिच्याशी हात मिळवणी करायचे प्रयत्न करत असतात. रम्या म्हणते पण, चल आता तू आमच्या पार्टीमध्ये येणार? आर्या म्हणत असते, नाही नाही, तसं काही नाही. लगेच मानिनी येते आणि मानिनीला हे कळतं की या काहीतरी करणार. आता मानिनी म्हणत असते, आर्या अगं बाळा जा ना, तुला उशीर होईल ग, आणि परत नक्की ये आम्ही वाट बघू तुझी. आर्या म्हणत असते, हो आई. आणि आर्या आता जाते. आता मानिनीने तिला अगदी हकलून दिल्यासारखंच केलंय की लवकर जा इथून. आणि वसुआत्याला बोलत असते,
आता वसुताई आणि रम्या, तुम्ही हिच्या आयुष्याची तरी नका खेळू. तुम्हाला काही कामधंदे नसतात आणि उद्योगच नसतात ना दुसरे. आता सत्य म्हणतात, ए बाई मानिनी, आम्ही काय तिच्या आयुष्याशी खेळतोय? म्हणजे आम्ही तिच्याशी बोलत बसलो म्हणजे तुला काही वेगळंच वाटलंय का गं? आणि तू तर आमच्या मागावरच आहे, कुठे पण गेलो तर काही ना काही बोलत असते. मानिनी म्हणत असते, आता काय उद्ध्वस्त व्हायची वाट बघू का कुणाचं आयुष्य? मला माहिती आहे तुमचे स्वभाव कसे आहे. तर इकडे काव्या आणि पार्थ आलेले असतात आर्याकडे, आणि पार्थ आर्याला म्हणतो, अगं काव्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल थोडं बोलायचं होतं. आर्या म्हणत असते, हो मी सांगते ना काय काय करावं लागेल काय नाही. तर ही म्हणत असते, अगं तुला बाळाची हालचाल वगैरे जाणवते का? आता पार्थ म्हणत असतो, काव्याला तुम्ही सांगा ना. ती म्हणत असते, जेव्हा तुम्हाला असं काही वाटेल की पाणी बाहेर येतंय, बाळ हालचाल करतंय, बाळ किक मारतंय आणि खूप त्रास होतोय, तेव्हाच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्ही मला अर्ध्या रात्रीही बोलवलं तरी मी येईल. पण पार्थ मध्ये मध्ये बोलत असतो, हिला बेड रेस वगैरे करावं लागेल का? काव्या म्हणत असते, देशमुख नाही बेड रेस वगैरे नको. मी झोपून बिलकुलच राहणार नाहीये. आणि माझा अभ्यास आणि हे, तुम्हाला असं का वाटतंय की मी कोणतं पण एकच मॅनेज करू शकते? मी दोन्ही पण मॅनेज करू शकते. मला या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत आणि मी जबाबदाऱ्या घेऊच शकते. देशमुख, तुम्ही मध्ये मध्ये नका बरं बोलू आणि बेड रेसचा तर विषयच नका काढू. आर्या म्हणत असते, अगं बाई, पण असं काही व्हायला लागलं तर सांगते मी. ती म्हणत असते, अगं हो, पण यांचं बघ ना काय सुरू असतं, सारखे माझ्या मागे लागत असतात प्रेग्नेन्सीमध्ये. मला माझ्या कळतात ना काय करायचं काय नाही. तर आता पार्थ पण म्हणत असतो, अगं काव्या, पण त्या जी सांगतायत ना की पाणी बाहेर यायला नको, व्हाईट डिस्चार्ज व्हायला नको, हे ते खूप खराब असतं गं त्याच्यासाठी. आणि प्रेग्नेन्सीमध्ये या सगळ्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता आर्या बघत असते की पार्थ किती काळजी घेतोय, आणि हे बघून पण तिला असं जीवाची आठवण येत असते. आता पुढील भागामध्ये का नंदिनी, पार्थ आणि जीवा तिथे किचनमध्ये असतात. जीवा नंदिनीसाठी खायला बनवत असतो, तेव्हा काव्य तिथे येते आणि काव्य म्हणते, का गं ताई, तुला प्रेग्नेन्सीमध्ये बाळाची हालचाल वगैरे जाणवत नाही का? आणि तू बाळाशी गप्पा नाही मारत का तुझ्या? आता जीवाला खूपच वेगळंच फील होतं की असं बोलत असताना. पार्थ म्हणतो, जीवा प्रेग्नेन्सीचं वगैरे कसं सुरू आहे तुमचं? टेस्ट वगैरे करायला जाता की नाही? आता रूममध्ये गेल्याच्या नंतर नंदिनी जीवाला विचारते, अहो मला असं वाटतंय आपल्या दोघांमध्ये तिसरा तर नाही येणार ना? तो म्हणत असतो, हो येणार ना, आपलं बाळ. ती म्हणत असते, ते नाही, मी आर्या बोलते. आता जीवाचा अगदी चेहरा